पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता हल्ले, गोळीबार हे प्रकरण पुण्यात अधूनमधून होत असतात. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पुणे पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यानंतर गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश येत नाही. आता पुण्यातील गोळीबाराचा वेगळाच प्रकार समोर आला. पुणे शहरात अजित पवार गटातील माजी नगरसेवकाकडे पिस्तूल होते. ते पिस्तूल लोड करत चुलत भावाने गोळीबार केला. या गोळीबाराचे कारण समजल्या पोलिसांना धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाचे विनोद नडे माजी नगरसेवक आहेत. विनोद नडे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन नडे हे दोघे राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मद्यपान करत बसले होते. त्याच दरम्यान विनोद नडे यांना त्यांच्या चुलत्याचा फोन आला. कशाला फिरतो, काळजी घेत जा, असा सल्ला चुलत्याने दिला. त्यावर विनोद नडे यांनी सांगितले की काळजी करू नका, माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे. विनोद नडे यांचा संवाद ऐकून चुलत भाऊ सचिन नडे याने गमतीत म्हटले, खरंच तुझ्याकडे पिस्तूल आहे का? मग त्यानंतर विनोद नडे याने पिस्तूल काढून दाखवली. त्यानंतर सचिन नडे याने पिस्तूल लोड करून थेट गोळीबार केला. ती गोळी प्लेट ठेवायच्या कपाटावर लागली. सुदैवाने चांगले होते की ही गोळी शेजारी बसलेल्या व्यक्तीला लागली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. पोलिसांना हे कारण समजल्यावर धक्काच बसला. गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाकड पोलिसांनी सचिन नडे आणि विनोद नडे या दोघांना अटक केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी विनोद नडे यांनी हे पिस्तूल घेतले आहे.